सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः ब्रह्मन्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणी च भारती देवो नारायण श्रीशः देवी मंगळदेवता. आम्ही कालच्या दिसाक मध्वाचार्यालय त्यांनी त्या भक्ती विषयी सांगताच पळय त्या पळयतर आशिल्लीची भक्ती निमतीची मोक्ष मिळका जलरी ये पराभक्ती म्हूण म्हळेल जावका. त्या पराभक्तीन तूं अव्यभिचारिणी भक्ती म्हूण म्हणटाची. परमात्माल वैरी कसले एक अपेक्षा ना नाशिल्ले भक्ती दवरचे त्या एक भक्ती निमती मोक्ष मिळच्याक साध्य जाता. भक्ती नानशी श्रद्धा भक्ती नानशी कसं केल्यारी परमात्मा त्या घ्याना. तशी ओढ ओढ भक्तांक गेले भक्ताग्रेसरांक गेले सकडे आमी काणी पळयता न्हय तेंची तांगेले भक्ती म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार परमात्माले देखून तांकां कसले अपेक्षा ना. तसले भक्ती निमती सद्गती पाविली कितलीकी संत महांतांगेली काणी आमी पळयताची. तशी केदनाय भक्ती म्हणली कसं की तेच परमात्माला अनुग्रह आमकां दिवच्याक साध्य करयसिता. परमात्माले अनुग्रह मिळका जाल्यारी भक्ती जावका. तशी भक्ती आमकां परमात्माला वयर आसुका जाल्यारी परमात्माला अनुग्रह जावका. तशी परमात्माला वयर भक्ती आसतना तागेलो अनुग्रह मेळटा. तागेलो अनुग्रह जाल्यार मात्र भक्ती जाता. मिलिता वा एतौ तदनुग्रहश्च भक्तिश्च. तशी विष्णु भक्ती विधानार्थम सर्वशास्त्रम प्रवर्तते म्हूण गीता तात्पर्यांतू सांगला. कसले म्हूण म्हळ्यार विष्णु भक्ती वाडता वाडताची ते सर्वशास्त्रम प्रवर्तते त्या वाड्डुका जाल्यारी शास्त्र श्रवण करका अध्ययन करका मनन करका. तशें न्हू विष्णु भक्ती विधानार्थम विष्णु भक्ती वाड्डोच खातीरची सर्व शास्त्र आम्ही मनन करका. सर्व शास्त्र प्रवर्तनही विष्णु भक्ती वाड्डूच खातीर जाला म्हणून म्हणचे. तशी कोणा मोक्ष जावका तांणी परमात्माला वयर तांगेली भक्ती चड करून घेवका. भक्ती योगान तूं आमी पळयतात न्हय अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च कोणाले वयर द्वेषश्च न ज सर्व जिवां वयरी आमकां प्रीती सुका मैत्री सुका मित्रत्व सुका कारुण्य म्हळेले गुण जावका दय म्हळेले गुण जावका. ह्या पुरे आशिल्ल्याकच व्हड ताकाची सर्वश्रेष्ठ भक्त म्हूण परमात्मा सांगता. तशी दानतीर्थ तपोयज्ञ पूर्वाः सर्वेपि सर्वदा अंगानी हरिसेवाया भक्तिः तु एका विमुक्तये म्हूण म्हळ्यार दान तीर्थ धर्म करचे धर्म पालन करचे दान दिवचे तीर्थयात्रे वचचे स्नान व्रत नियम तप यज्ञ याग या पुरे धर्माचरणेन तूं येता. या पुरे परमात्माल प्रिती खातीर विष्णू प्रित्यर्थम ते आमकां मना सुका परमात्माले सेवा परमात्माल कसल सकड आमी करता सर्व तागेले प्रिती खातीरची. तशी प्रिती म्हूण म्हळ्यार आम्ही परमात्मा करची प्रिती भक्ती जाल्यार परमात्मान आमगेले वयर दवरचे भक्त वत्सल वात्सल्य तागेले. तशी खंयचेय एक कर्म करतना आमी अनुसंधान जावका कसले विष्णू प्रेरणया विष्णू प्रित्यर्थम म्हूण म्हळ्यार विहित कर्म करका. विहित कर्म म्हळ्यार आमगेले एक वर्णाश्रमा संबंध पाविले कर्म करका. आमी करतना ते आमकां परमात्मा प्रेरण करता परमात्माले प्रित्यर्थ म्हूण सांगून करका. आम्ही करताची म्हूण म्हळेले अभिमान आमकां शनज परमात्माक भक्तीन समर्पण करका. तशी कसल केल्यारी
तीर्थयात्रा जवो, स्नान जवो, व्रत नियम जवो, तपस जवो, यज्ञ याग जवो, दान जवो, धर्म आचरण जवो कसं करता नाही हें आमी परमात्माला प्रीती प्राप्त करून घेवची खातीर, अनुग्रह प्राप्त करून घेवचे खातीर करताची म्हूण लेखून केल्ली म्हूण जाल्यार आमकां तागेले वयरी भक्ती वाडटा. आतां भक्ती जावका जाल्यार सुरवेक म्हणटाची गुरूंगेले सेव करून गुरूंगेले एक अनुग्रहान आमी परमात्माला विशयी गुरूंगेले एक उतरान ऐकून भक्ती वाडोवन घेवचे, परिपक्व करून घेवचे. ताचे खातीर आमगेल्या पशी उत्तम जन कोणेय जेवते स्वोत्तम म्हणटाची म्हळ्यार आमगेल्या मनांत आमी श्रेश्ठ म्हूण आसतना आमगेल्या पशी प्रती गुणांतू प्रती एकले म्हणल्यार म्हणके विंगड विंगड म्हणल्यार म्हणके तांणी एका कडेन एका गुणांतू सर्वश्रेश्ठ आसचाची. तसल जन आनी गुरू जन कोण आमकां चांग एक अध्यात्म ज्ञान दिता त्या गुरुजनाक आमी गौरव करका, आदर करका आनी गुरू सेव करूनची गुरुली प्रीती पावका जाता. तशें जावन गुरू सेव करका. मूल गुरू कोण आतां आमी इतली पुराय अर्थ करून घेतना आमकां मूल गुरू कोण म्हणून कळ्ळी न्हय. हनुमंत आमकां मूल गुरू, जिवोत्तम म्हणटात ताका, वायुदेव तो. तशी वायुदेवाल वयरी तागेले अवतारत्रय जावन आशिल्ले हनुमंत, भीम, मध्व हांगेले वयरी अनन्य भक्ती आमकां सुका. तशी तांगेल्या पशी चड श्रेश्ठ भक्ती आमकां परमात्माला वयर सुका. तशें जावन भक्ती सोडल्यारय मुक्ती मेळच्या विंगड खंयचे साधन कसले करी, तप करी, यज्ञ करी, याग करी, धर्म करी, कसं केल्यार थंय भक्ती नानांतल्या परमात्मा घेना म्हूण भक्त्या तू अनन्यया शक्यम हम एव विधोर्जुन म्हूण सांगला न्हय परमात्मान गितेंतू. तशी भागवत तात्पर्यांतूय मध्वाचार्य सांगताची मोक्ष मायांती ना न अन्येन भक्तियोगम विना क्वचित. मोक्ष जावका जाल्यार विंगड कसले न्ही भक्तीची श्रेष्ठ म्हणून. तशी व्यासराज तीर्थाने सांगे असं मुक्ती ही नैज सुखानुभूती अमला भक्तीश्च तत्साधनम. निजा व्हड सूख म्हळ्यार मुक्ती कय त्या मुक्ती मेळका जाल्यार अमला भक्ती निर्मल भक्ती जावका परमात्माला वयरी म्हूण सांगून. तशी भक्ती एक सोडली म्हूण जाल्यार विंगड खंयची उपाय येयना परमात्मो आमकां मेळूंक. अशी अनन्य भक्तीची मोक्ष साधन म्हणटाची. मोक्ष मार्गारी आमकां चलायसूच कोणे म्हूण म्हळ्यार भक्तीन देवाक आमकां दाखोवच्याक साध्य कोणा आस म्हूण म्हळ्यार निर्मल भक्तीक. तशें जावन भक्ती मुक्तीक साधन म्हूण म्हणटाची. जेवो आमगेल्या पुराय आस म्हूण आमी लेखू पुरोची. जाय जाल्यार तितले भांगर आस, जाय जाल्यार तितले दुड्ड आस, उत्तम वंशांत आमी जन्म घेवन येयल्यांची आमकां व्हड परिवार आस, जाय जाल्यार तितलें सौंदर्य आस, जप करताची, तप करताची, शास्त्र वाजून गोत्तस, पांडित्य आस, आमकां वेदाध्ययन करूं गोत्तस, सर्व आस म्हूण लेखल्यार तें पुरें आसूनय भक्ती ना म्हूण जाल्यार परमात्माला अनुग्रह आमकां मेळना. परमात्माला अनुग्रह मेळना म्हूण जाल्यार मुक्ती आमकां मेळना. तशी कितली सकट देवान आमकां एक संपत्त म्हूण दिला पळय, खंयच्यो जेवतो विद्या जावो ज्ञान जावो खंयची संपत्तो जाल्यार ते ताका एक भक्ती म्हळ्यार एक तितले एक आभरण कय. तशी भक्तीन भक्ती आमी करता परमात्मो प्रसन्न जाता. तो भक्तांक एक ज्ञान कसन की जावका आशिल्लें पळय तें मुक्ती मेळच्या तें दिता. ज्ञाना निमती जावन आमी आनीकी उत्तम भक्ती करपाची परमात्माला वयरी. त्या वेळा परमात्मो आमगेले वयर प्रत्यक्ष जाता. तशी परमात्माले अपरोक्ष दर्शन जाता. ज्ञाना दुखून भक्ती, भक्ती दुखून ज्ञान अशीची ज्ञान आनी भक्ती एका एक पूरक जावन वाडून वाडून परिपूर्ण जाता. परिपूर्ण जातना परमात्माला विशेष अनुग्रह जाता तेंची मोक्ष म्हणचे. तशी भक्ती दुखून मुक्ती मेळका जाल्यार आमकां कसं जावका परमात्माला महात्म्य ज्ञान मेळका. तें महात्म्य ज्ञान मेळटा मेळटा परमात्माला वयर आमकां आनीकी भक्ती जाता. भक्ती निमती आनीकी ज्ञान वाडटा.
अशी भक्ती चढ गेली ज्ञान चढ गेले, भक्ती चढ गेली ज्ञान चढ गेले, एकाएक पूरक जाऊन वाढतर वत वता परमात्माला साक्षात्कार जाता. तेदना परिपक्व ज्ञान मिळता. त्या परिपक्व ज्ञानानिमती निर्मल भक्ती आमकां मेळटा. तेदना परमात्माला अनुग्रह मेळ्ळे. त्या अनुग्रहानं आमी मुक्तीक चमकलीची. तशी केदनाय ज्ञान, भक्ती आनी वैराग्य हे मोक्ष साधनेंतू मुख्य जावन आशिल्ले एक कसं म्हणजे स्टेप्स म्हणटा पळय आमी तशी लेकून परमात्माले वैरी दृढची भक्ती आनी वरलेल विशयांतू म्हळ्यार खंयचे विशय प्रापंचिक विशयांतू अनासक्ती याच म्हणजे पुरुषार्थाक आमी म्हणटा पळय चतुर्विध पुण्य पुरुषार्थाक ते मुख्य साधन. तशी असंग आत्मव्यतिरिक्त वस्तूंनी दृढारती ब्रह्मणी असंग म्हळ्यार खंयचेय एक इंद्रिय विशयांत आसक्ती ना नसी आसूचे दृढारती ब्रह्मणी परब्रह्मलांतू दृढारती म्हळ्यार भरती मोग असचे. तशी जतना आमकां मोक्ष म्हळ्यार एक पुरुषार्थ साधन जाता. श्रवण परमात्माल काणयेचे, ते मनन करून घेवचे, परमात्माल विशयांतू श्रद्धा भक्ती वाडून घेवचे, अहिंसा इत्यादी व्रत नियम परिपालन करचे, सदा सर्व काळ सत्संगांतू आसचे. सत्संगांत आमकां महात्म संतांगेल पुरे एक वट्ट आसचे, योग मेळटा. तांगेल सेवा करचे, तांगेल वटू तीर्थक्षेत्र दर्शन करचे, इंद्रिय निग्रह करचे, हे पुरे मोक्षा कारण जाता. तशी कोणाक लौकीक विशयांत मस्त आसक्ती आसा तांकां परमात्माल दर्शनू मेळना. कोणाक संसारीक विशयांतू अनासक्त जावन आसाची, परमात्माल काणी ऐकुका म्हळेल विशयांतू चड आसक्त आसाची तांकां परमात्माल साक्षात्कार जाता. कोणाक लौकिकांतू अति आसक्ती आसा तांकां परमात्माल दर्शन मेळना. तशी केदना आमी संसारीक एक विशयांतू आसक्त जावन आसता की त्या वेळाक आमी दुख्खांतू बुडून आसताची. दुख्ख खंय तरी जिवाक शरीर मेळटा म्हणटना दुख्ख सुरू जाता. भायरी जन्माक आवसूल पडटा दुखून भायर येवचे पयशे फुडेंय दुख्खांतू आसता. ते गर्भावासांत दुख्ख जन्म आयले जन्म आयले नंतर सुख सवे ना, सांसारीक सुख दुख्खांत तूं बुडून आसता. तशी जाल्यार आमकां दुख्ख जेवचें ना म्हळ्यार संवसारांतूले सुख दुख्ख आमकां म्हणटा संवसारा दुखून आमी विरक्त जेवचे तेदन दुख्ख निवारण जाता. तितलेच विंगड कसले ताका उपाय ना. गर्भावासा दुख्ख, संवसारांतू येवन दुख्ख, मरणानंतर नरकादी थंय दुख्ख आसता. वय पुराय कशें कळटा आमकां आस म्हणून शास्त्र पळय हे पुरे सांगता. तेदना हे शास्त्राचे श्रवण कोरका मनन कोरका म्हणून ताचे खातीर सांगिल्लें. शास्त्र आयकलें तशीच आमकां हे नरकादी लोकांतूय दुख्ख सोडलेलें ना, कसं केल्यार कसं दुख्ख मेळटा हे पुरे आमकां मना येतना संवसार म्हळ्यार कांय न्हय निकृश्ट जालेले वस्तू म्हणून कळटा आनी संवसारांतू विरक्ती जाता. तसलरी संवसार सोडून पुराय जनान रानांत वचूं का दिसता म्हणलें त्या वयनी. आतां पुरंदरदासाल काणी पडिल्ली, कनकदासाल काणी पडिल्ली, ज्ञानेश्वराल काणी पडिल्ली, तुकारामाल काणी पडिल्ली, पुराय जन संवसारांत वशिल्लीची. जाल्यार संवसारा आसुनी पद्मपत्रम इव अंबासी म्हणून परमात्मान गितेन सांगला पळय. संवसारा आसुनी निर्लिप्त जावन आसचें. मस्त पळय कशी कमलपत्रारी पद्मपत्र कमलपत्रारी उदक घालताचे आमी जेवो ते उदकांतू आसता ताका उदकाचें लिंपन ना. आमी घाल्लेलें उदक हेज्यार होवन वता तांत दुखून वय तशी आमी ಸುಖ ಇರಬೇಕು ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ಜಲರಿ ಹರಿದಾಸರ ಸಂಘ ಬೇಕು. इतक म्हळ्यार तांगेलो संघ असल्या मात्र आमकां परमात्माले विशय ऐकुचा मेळटा, मनन करूं मेळटा, परमात्माला वयरी भक्ती वाडूं कारण जाता. तशी ताजे खातीर आमी संघ कोरका जाल्यार कोणालो संघ कोरका, कोणाले एक फ्रेंडशीप नेमका ಸುಖ ಇರಬೇಕು. ಹರಿದಾಸರ ಸಂಘ ಪರಮಜ್ಞಾನಿಗಳ ಸಂಪಾದಿಸಬೇಕು.
मस्त ज्ञानशील जनाल संग कोरका के आम्ही तेदन आमकां परमात्मा विशयांत मस्त आसक्ती जाता पळया. तशी अन्यक कसं म्हळ्यार आम्ही म्हणता पळय, ನಾನು ಎಂಬುದ ಬಿಟ್ಟು ಜ್ಞಾನಿಗಳೊಡಗೂಡಿ ಏನಾದರೂ ಹರಿಪ್ರೇರಣೆ ಎಂದು ಧ್ಯಾನಿಸಿ ಮೌನ್ನದಿ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಕಾಣುವುದು वैराग्य म्हणून सांगून कीर्तनच पळय. तशी नाहम करता हरिही करता आम्ही सांगताची नाहम करता हरिही करता तशी म्हळ्यार कसं नाही, नाहम करता कसले कोरची ना हंगा पुराय करतलोय करयतलोय परमात्मूची. तशी परमात्मूची प्रेर्यय परमात्मूची प्रेरकूय. तशी हाव मेगेले म्हणाल कसले ना हांगा पुराई तागेलेची म्हूण म्हणले ज्ञान कोणा येता तांकां अहंकारूय असना ममकारूय असना अभिमान असना सर्वई तागेल सेवा तागेल पूजा म्हणले कोणू संसारांतूची सौभाग्य वैराग्य सकडी असता त्यांनी संसारा असूनही नानतल्या बरी म्हणता पळय तशी असताची कोण भक्त. तशी म्हणताची पळय केदनाय कशी म्हण म्हळ्यार परमात्माल वैरी लेश भकुती ಇಲ್ಲ ಕೈ ಪುರಂದರದಾಸ್ ಸಂಗತಾಚಿ. ಉದಯ ಕಾಲದಲ್ಲಿದ್ದು ನದಿಯಲ್ಲಿ ಮಿಂದೆವೆಂದು ಪರರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ತೋರಲು ಗಡಗಡ ನಡುಗುತ್ತ ಮದಮತ್ಸರ ಕುರುದ ಒಳಗೆ ತುಂಬಿಟ್ಟುಕೊಂಡು ಮುಣ್ಸಂಗುನ್ ಮಳರಿ आम्ही नाही तो नाव नाही लिंची म्हणून मिंगड जनाक आश्चर्य जावं यो हे म्हणटा शियांक नाही तो नाव नाही जावेत यो आगेल भक्ती म्हणून नी जावन नाही तो नाही नीची कसले ना शियांक कडकडे तर सत्तानी पोटा भितरी मद मत्सर क्रोध सकड भरला तसल जनानं नाही तो नाव नाही बाह्य शौच करून कसं प्रयोजन. तशी केदनाई परमात्माल पूजा करताना बुटकतनದಲ್ಲಿ म्हणला बुटकतन म्हळ्यार ढंबाचारानं परमात्माला पूजा केल्यार त्या उदर वैराग्य म्हणून म्हणताची. तशी आणि केदनाय एक विचार आमगेल मना सुका परमात्मूची सर्व स्वतंत्र सर्व कर्त्र हांव तागेले अधीन तो इशू जाल्यारी हांव दास म्हूण सांगून कोण जीवन करता त्यांनी जाल्यार तितले बगी मुक्ती पावताची. तशी केदनाय कसं नाही म्हूण म्हळ्यार बाह्य डंबाचारा खातीर परमात्माल वयर भक्ती दाखोवच नाका. बद परमात्माल वयर कोणा भक्तेस कोण परमात्माक सर्व समर्पण करता तो मात्र वैराग्य आशिल्लो म्हूण म्हणयत. सदा सर्व काळ घर बायल चेडूं म्हूण संवसारांत तूं अती आसक्त जावन आसल्यार त्या प्रयोजन परमात्मूची सर्वश्रेष्ठ आमकां म्हूण आराधन केल्यार मात्र श्रेष्ठ. तशी केदनाय अन्यक चड अभ्यास आमकां कसले म्हूण म्हळ्यार आमी लेखिल्ले जायनी म्हूण जाल्यार आमी दाबा दुरवचे आमी कसं केला म्हूण म्हळ्यार आमकां कोतना जाल्यार दुरवच्या दुरविताचे आमी. तशी केदनाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमी कशें सुका आमगेल योग्यतेक आमगेल कर्माक आमगेल प्रारब्धाक सर्व समजावन परमात्मान सुख दुःखादी भोग दिला पुराय परमात्माल प्रसादूची ताण कसल दिला ते आमगेल उद्धारा खातीरच सुख दिवनश्च पुरो तेव्हाय बरेपणा खातीर दिल्लें म्हणले कुका दुःख दिल्यार तशीची तेव्हाय आमगेल बरेपणा खातीर दिल्लेलें कसं जाल्यार परमात्मान बऱ्या खातीर करचें हें आमगेल मनांत सुका सुख विरली दुःख विरली सखनी नागिरो पांडुरंगा म्हूण म्हणटाच पळय दास श्रेश्ठ. तशी आमकां दुःख असो सूख असो तूं आमगेल वटूची आमगेल प्रितीची जावन आमगेल वेर प्रिती दवरनू आसूं का इत्याक म्हळ्यार परमात्मान आमगेल वेर अनुग्रह केल्ली म्हूण जाल्यार हें सुख दुःख इत्यादी पुरे गौण जालें तें आमकां. तशी अन्यक आमी म्हणटाची तेन विना तृणमपि न चलती वयते परमात्मा नानतलं रे हें जगत्यांतू कसले कार्य जायना आमी लेखचे आमी कर्त्र म्हणून ना स्वतंत्र कर्तृत्व परमात्माक मात्र आमी पुरे पराधीन कर्तृत्व आमगेले परमात्माला अधीन जावन ताणें कसल कोरू आमकां प्रेरण दिला तशें आमी चलताची. शिवाय परमात्मा नानशी हांव पुरे करता म्हूण लेखल्यार तें फटीची.
ताण नानशी कसले करू जायना ताचे खातीर सर्वोत्तम जावन परमात्मा, सर्वाश्रय दिवचे परमात्मा, आमकां पुराय जना आधार दिवचे परमात्मा, स्वतंत्रय परमात्मा, सर्वकर्त्रय परमात्मा, विंगड कसले ना हांगा हें विश्वास आमकां परमात्माल वयर आसूं हांगा आमकां देव आमगेले कसं की पूर्व बरेपणाक घर दिवो पुरो, भूंय दिवो पुरो, ज्या जे लश्टेश्वरी दिवो पुरो, चांग बायल चांग चेडूं अशीची सूख चड दुख्ख उणें दुख्ख ना अशें आसना तसले एक भरती संवसार आमकां दिवचे पुरो तें मेळ्ळे कुडले आमी ताजे वयरी अतीव आसक्ती दवरचे परमात्माक विसरून सर्व आमगेले वेळ हांगा संपादन करूंक चेडवांक तृप्ती करूंक बायलेक पोसुच्याक तंतूच वापस व्यय करचे सदा सर्व काळ सुखा विशयांतूची आसक्ती दवरनासचे आमकां देवान जाय जाल्यार दिला विंगडल विशय आमकां नाकाचे नाका म्हणून सत्संगाक सज्जनांगेल संग करनाशे रावचे मागीर केलो जनाक संपत चड जाली तशी दुस्संग सुरू जाता वियत कर्म त्याग करताची निषिद्ध कर्म आचरण करताची अशे वायटय कर्म करूं सुरू करताची जाल्यार कसले दिवो देव सूख दिवो दुख्ख दिवो सर्व तागेले प्रसाद प्रसाद म्हळ्यार ताणी दिलेलो आमकां आज सूख दिला पाहिजे दुःख दिवचे काही पुरो ताका येता यार जावन काही येता म्हळ्यार परमात्माला विशय तो आमकां गोतना खंयच्या वेळा कसं जगता म्हणून त्या रितीर आसल्यार आमी केन्नाय परमात्माक विसरनाची ताणें जें सूख दिलें ताणें दिल्लेलें कितले काळ दिता गोतना खंयच्या वेळा तो सूख वापस घेवन दुख्ख दिता तेवूय आमकां गोतना सर्वाकय तयार जावन आसूचें जाल्यार परमात्माक सोडूना तशी जाल्यार मात्र आमी परमात्माला अनुग्रहाक पात्र जाताची आतां तरी संवसार आयले नंतर आमगेले प्रारब्धाक समजावन बरेपण चड आशिल्लें देखून सूख चड भोगल्यार दुख्ख ना तितलें कांय ना न्हू संवसारांत पुराय सुख भोगिलींची म्हणणाची पुराय दुख्ख भोगिलींची म्हणणाची दुख्ख प्रारब्ध समजावन दुख्ख चड भोगतले जन एक न्ही एक वेळांत सुखय भोगल्यान तांणी सूख चड भोगिल जनांक एक न्ही एक वेळांत दुख्खय येता तरी संवसार आयली नंतर सुख दुख्ख हें मेळटा म्हणल्यार खंडीतची तरी आमकां नाकाची नाक हें आयल्यार हांगा सुख दुख्खादी भोगूं का म्हणून कोणा दिसता शाश्वत जावन ह्या संवसारा येना अशी राबूं का शाश्वत निवृत्ती रिटायरमेंट संवसारा येवचें ना तें आमकां मेळ का शाश्वत निवृत्ती म्हळ्यार कसं न्ही मुक्ती तें मेळ का म्हण जाल्यार परमात्माला अनुग्रह जावका तरी परमात्माला अनुग्रह आमी पावका जाल्यार कसं करता आमकां परमात्मा महात्म्य ज्ञान जावका ताजे निमती परमात्माला वयरी भक्ती वाडूं का ते मेळ्ळेले आमगेले परमात्माला विशीं मनन करून श्रवण करून मेळ्ळेलें ज्ञान आनी ताजे निमती येयली भक्ती ती पक्व जावका जाल्यार विरक्ती जावका विरक्ती म्हळ्यार कसं न्ही परमात्माला वयरी आसक्ती अन्यत्र विरक्ती म्हळ्यार परमात्माला वयरी आसक्ती प्रापंचक विशयांतू विरक्ती तशें सुका तशें जावन तेदन आपापी आमकां संवसारांतूल आसक्ती वता अहंकार ममकार वता संवसारांचे सर्व स्थिती सुख दुःखादी भोगतना परमात्माला स्मरण आसता सांगता आपणे नरजन्म ಬಂದಾಗ ನಾಲಿಗೆ ಇರುವಾಗ ಕೃಷ್ಣಾಯನ ಬಾರದೆ ಕಂದನ ಬಿಗಿದಪ್ಪಿ ಮುದ್ದಾಡು ಮುತ್ತಲೊಮ್ಮೆ आमकां देवान बायल दिल्ले चेडूं दिला सूख दिला त्या चेडा मोग करतना आमी परमात्मा विसरचे न्ही ताका त्या चेडा मोग करतना हें चेडा देवान दिल्लेलें कंदನ ಬಿಗಿದಪ್ಪಿ ಮುದ್ದಾಡೋಕ್ಲಮ್ಮ ಕೃಷ್ಣಾಯನ ಬಾರದೆ ಚಂದುಳ್ಳ ಹಾಸಿಗೆ ಮೇಲೆ ಕುಳಿತೊಮ್ಮೆ आमकां आमचो तुलिका तल्पस घेवचे तसलो योग दिला देवान अंतलार भडल्ल न्ही पडताचे आमी स्वस्तेक न्हीद काडका म्हणजे जाल्यार तें बसतनाय हो देवा तूं म्हाका अशी न्हिदोच्या एक अंतूळ दिला हें नातिली कितली किचन आसाची तशी त्या वेळाक आमी एक परमात्माला उडगास करून नजवे न्हिदतन जेवो उठयतन जेवो बैसतन जेवो उलयतन जेवो घरा काम करतन जेवो चेडूं वाल्याक खेळतन जेवो खंयची वेळाकय आमी परमात्माला उडगासू सोडूनच खंय आमकां वाहन दिला देवान वाहन चडतना ओ आमगेलें हें आमी केल्लें न्हय परमात्मा तूं दिलेलें थंय परमात्माला उडगासू हें पुरें कोण करता ते
वैराग्य म्हळ्यार कसले गोत्तशिले ज्ञानी जन सांगताचे वैराग्य म्हळ्यार कसले ओढ न्ही की आमकां देवान दिला ते प्रसाद म्हूण भोगचे तेदना हें म्हाका इतले एक मन आमगेलें मन अर्थ कोर न्हू चलची घर चलायचो बायल दिला ह्या परमात्मान दिलेलें भांगर शिचरडून दिल्याची ह्या परमात्मान दिलेलें म्हाका कार दिला कारार बेसतना परमात्मान दिलेलें ह्या परमात्मालें छंद घर दिला घरा भितर पांय दवरतना परमात्मान दिल्लें हें घर परमात्मालें ही आंगड परमात्मालें हें काम परमात्मालें ह्यो सांबळ परमात्मालो हें दुड्ड परमात्मालो हें भांगर घालतना हें परमात्मालें तशी लेखून आमी घाल्ली म्हणजे तें आमगेलें न्ही तें देवालें म्हणटना ताजे वयर कसलें मोह ममकार येवचेना सूख भोगतना हें दिलेलें परमात्मान अशें लेखल्यार सदां सर्व काळ सूख भोगतना जेवो दूख भोगतना जेवो परमात्माक सदां सर्व काळ उडगास करून हें पुरे तुगेलें प्रसादू देवा सूख तूं दिल्लें हें मागीर भोगता दूख दिलें तें मागीर संतोशान भोगता अशें लेखलें हेंचें वैराग्य हाजे पयशे व्हड वैराग्य कसलें ना तशी पक्व जालेलें एक ज्ञान भक्ती वैराग्या निमती जी आमकां भगवत अनुग्रह जावचे ताजे निमती शाश्वत सुख म्हळ्यार तसलें मोक्ष प्राप्ती जावचें तरी परमात्माला उपासन करका म्हणजे म्हणटात नवे हरिनारायण हरिनारायण ಹರಿನಾರಾಯಣ ಎನು ಮನಮೆ ನಾರಾಯಣನೆಂಬೋ ನಾಮದ ಬೀಜವ ನಾರದ ಬಿತ್ತಿದ ಧರೆಯೊಳಗೆ ತರಳಧ್ರುವನಿಂದ ಅಂಕುರಿಸಿತು ಪ್ರಹ್ಲಾದನಿಂದ ಮೊಳಕೆಯಾಯಿತು म्हणून सांगून पुरंदरदासाने एक पद्य कीर्तन केला सगळं ओ दिसू नारायण नारायण म्हणत रब्बू का म्हणून परमात्माला उपासन करचे भक्ती करचे उपासन करचे उपासन म्हळ्यार तेची परमात्माला सत्शास्त्र श्रवण करचे अध्ययन करचे परमात्माला महात्म्य ज्ञानम घेवचे मनन करून भक्तीन परमात्माला आराधन करचे परमात्माला स्मरण करचे ताका उपासना म्हणटाचे ते अनुव्याख्यानांत सांगिलस उपासन दोन विधाची स उपासना चद्विविधा शास्त्राभ्यास स्वरूपिणी ध्यानरूपा पराचेती तदंगम धारणाधिकम म्हळ्यार एक शास्त्र पुरे वाजून घेवन विमर्श करून मनन करून परमात्माला ज्ञान पावचे महात्म्य कसं म्हणून अर्थ करून घेवचे मागीर तागेले गुणा वयर आमकां प्रितीन तागेलें आराधन करचें तें एक उपासन जाल्यार आनी एक उपासन कसं न्ही म्हळ्यार ध्यान धारण समाधी सकड म्हणटा पळय यम नियम अष्टांग योग म्हणटा तशी ध्यान धारणादी अंग अष्टांग सुचे तें उपासन एक आता तरी उपासन कसं खातीर करका परमात्मा साक्षात्कार जावका आमकां मुक्ती मेळका तागेलें अपरोक्ष दर्शन जावका तागेले वयर पराभक्ती जावका तशी तागेले अनुग्रह तागेले प्रसन्नतेन आमी मोक्ष पावका हें उपासनेचें एक उद्देश उपासन कसलें करचें रांदप कसलें करचें ताका एक उद्देश आसा जेवचें तशीच परमात्माला उपासन कसलें करची म्हळ्यार मोक्ष मेळचे खातीर ते उपासनेचे उद्देश म्हणून तशी उपासनेकय मस्त सकड क्रम आसा परमात्माला उपासनेक विंगड क्रम आसा आतां दोन्ही रिती उपासन म्हणून सांगली न्हय एक शास्त्र अध्ययन श्रवण मनन करून परमात्माला महात्मे मना व्हरून घेवन तागेलें ध्यान करचें तें एक उपासन आनी एक कशी म्हळ्यार अष्टांग ध्यान म्हणटा पळय अष्टांग योगाचें ध्यान धारण समाधी समेत तें एक रीत उपासन दोन्ही रितीचे उपासनेने आमी परमात्माला परोक्ष दर्शन घेवेत आतां शास्त्री ते वचका आत्ता म्हणले आमी केन्नाय प्रार्थना करता सदागमैक विज्ञेयम समतीतक्षराक्षरम म्हणून सदा सत आगमैक विज्ञेय सत आगमैक सदागमैक सत आगम म्हळ्यार शास्त्र पुरे ताजे निमती परमात्माले ज्ञान आमकां मेळचें तागेलें ज्ञान मेळका जाल्यार सत्यशास्त्राचें अध्ययन जावका तशें सदागमैक विज्ञेयम म्हणलें तशी तसल्यार तें सत्शास्त्र म्हळ्यार कसलें वेद उपनिषद पंचरात्र आगम रामायण महाभारत सात्विक पुराण हाका पुरे सत आगम म्हणचे हे पुरे सत्शास्त्राचें अध्ययन करका श्रवण करका मनन करका परमात्मालें महात्म्य आमकां कळटा मागीर तागेलें ध्यान उपासन हे पुरे करचें खंयचे रितीचें उपासन जावो
सत्शास्त्र अध्ययन समेत करची उपासन जलरी अष्टांग योगाचे ध्यान जलरी दोन्हींतूय परमात्मो आमका मेळटा. तरी आनी उपासनेन तूं विंगड कसलचकड आमकां मनन करूं असं त्या विशयी आमी पायच्या दिसा पळोवया. आजी सांगेल सर्वे परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावान करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.